मी शिक्षक रे, खिचडी बनवतो छान, जनगणना करतो, पोलिओ डोस देतो, कामाचा मला किती व्याप ताप रे. मी शिक्षक रे, खिचडी बनवतो छान, जनगणना करतो, पोलिओ डोस देतो, कामाचा मला किती व्याप ताप रे. नमस्कार मंडळी. नमस्कार. जगात जर्मनी, भारतात परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. परभणीमधील जिंतूरचा मी राजेश सातपुते एवढे बोलून मी माझे 2 शब्द सुरू करतो. कसं आहे ना मंडळी, माझ्या बापाचा असा समज होता की पोराचा ज्या दिवशी जन्म झाला म्हणजे त्या दिवशी जे दिनविशेष असेल पुढे चालून ते पोरग तेच होतं. माझा जन्म शिक्षक दिनी दिवशी झाला म्हणून माझ्या बापान ठरीला गेला शिक्षक करायचं. पण माझ्या बापाचा समज तेव्हा तुटला जेव्हा माझा लहाना भाऊ गटारी अमावस्येच्या जन्मला. पुढे तो गटार साफ करण्याचं काम करतोय. कसं आहे ना मंडळी, आपल्याला जे काम आवडत नाही तेच काम आपल्याला करावं लागतं. मला लहानपणी शाळेत जायचा खूप कंटाळा यायचा, नको वाटायचं. म्हणून माझ्या आई वडिलांना असं ठरविलं याला शिक्षा म्हणून शिक्षक करायचं जेणेकरून तो शाळेत जाईल. अशा प्रकारे मी आदर्श शिक्षक झालो. माझ्या शाळेचं नाव आदर्श शाळा म्हणून मी आदर्श शिक्षक. माझ्या शाळेमध्ये अदृश्य पोरं म्हणून माझी शाळा आदर्श शाळा. राजेश सातपुते तुम्हीच का? हो साहेब, सॉरी, SORI. बट तुम्ही 3 दिवसांनी इन्स्पेक्शन येणार होता ना साहेब. आता साहेबाची व्यवस्था कशी करू? मुलं कुठं गेली? पोहायला. काय पोहायला? तिकडे आंतरशालेय पोहण्याची स्पर्धा आहे ना, तिकडे गेली ती. मग तुम्ही का नाही गेला? मी गेलो होतो, मी उडी मारणार तेवढ्यात लक्षात आलं मी एकुलता एक. काय एकुलता एक? म्हणजे या शाळेमध्ये एकुलता एक शिक्षक. वा. बरं साहेब, तुम्ही कस काय आला तिकडं? मी होय त्या तिथे बसनं उतरलो, सरळ रस्ता होता, रस्त्यानं चालत चालत पुढे आलो, एक गल्ली भेटली उजव्या हाताला, उजवीकडे राईट मारला आणि सरळ इथं आलो.